वर्षाच्या 24 एकादशा असं 29 उपवास वैष्णवाला करायचेच आहे. 15 दिवसा एक एकादशीन कारण करसी व्रतसार काय तुझा जीव जातो एकादशीन फराळाच्या मिसे धनी घेशी. 24 एकादशी आहे किसनराव, 15 दिवसांनी एक. आणि हे 5 पर्व आहे. राम जन्म, कृष्ण जन्म, वामन जयंती, नरसे जयंती, महाशिवरात्र. 24 आणि 5 असे 29 उपवास वैष्णवाला करायचेच आहे. वैष्णव तो जया अवघी देवावरी माया ही संत वाङ्मयाची व्याख्या तुम्हाला पाठ आहे. एक दुसरी व्याख्या आहे 29, 20, 9. 5 पर्वन 24 एकादशा 29 व्रताचं अवलंबन करतो त्याला म्हणतात वैष्णव. कोण? विष्णव व्रत करतो तो वैष्णव. विठ्ठल. त्यापैकी आज एक महापर्व आहे महाशिवरात्र. दोन्ही एक आहे. इथे आम्ही सगळे वारकरी बसलो. जर कोणी प्रश्न विचारला वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू कोण, तर बोट महादेवाकडे दाखवावं लागतं. एका जनार्दनी वैष्णव जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. वैष्णवांचे शिरोमणी भगवान शंकर आहे. आणि म्हणून जो स्वतःला वारकरी समजतो तुळशीच्या 2 माळा, गोपी चंदन, हरिपाठ, ज्ञानेश्वरीचं पारायण, एकही सप्ताह चुकवत नाही, आळंदी पंढरीची वारी, खांब्यावर झेंडा, ज्ञानबा तुकाराम, हे सगळे नियम सांभाळतो. पण निंदा शंकराची करतो त्याचं तोंड पाहल्यानंही पाप होत. कोणी वैष्णव जो का निंदी सदाशिव त्याचे पाहू नये वदन, त्याचे पाहू नये त्याचे पाहुणे वदन. कितीतरी प्रमाण आहे बरं का भगवान बाबा. भजन विष्णूचं करतो आणि निंदा शंकराची करतो त्याला नरकाला जावं लागेल. अदपात झाला तयार हे दोन्ही एक आहे. आता हे महादेवजी पंढरपूरची वारी करतात.
आपल्याला दिसत नाही ते जाऊ द्या, पण वारी, आणि वारी म्हटलं की वारकऱ्याला काही सुचत नाही. पडशी पताक, जर्मनचं ताट, तांब्या प्लास्टिकचा, खांद्यावर झेंडा, ज्ञानोबा तुकाराम चालला. बायको वैतागून गेली. बऱ्याच वारकऱ्याच्या वैतागलेल्याच असतात. दिवस पेरणीचे बरं का भगवान बाबा, आणि हे चाललं झेंडा घेऊन. सांगून तरी जा ना, काय गाजर गवत पेरू का बाजरी, त्यामुळे तिकडे तुझं वाटोळ होऊ दे. संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकळ्या पंढरीचा. भगवान शंकर निघाले कृष्ण बुवा. पार्वती आहे नावा दिला. कुठं चालला तुम्ही? वारीला. तुम्हाला बरं वाटतं दरवर्षी उचला झेंडा चालला वारीला, आमची नाही काय इच्छा होत. तुला काय वाटलं पार्वती? माझ्या पांडुरंगाची वारी म्हणजे काय पुण्याच्या सारसबागेतलं फिरणं वाटलं का तुला? 11-12 लाख यात्रा असते. पालाय लावू नका, मी येणार. येणार म्हटल्यावर होच म्हणावं लागलं बरं का एकनाथ नाना. इथं मोठे मोठे हो म्हणतात. आदमी कितना ही खतरनाक रहा तो बाहर, घर में आया तो बिकी बिल्ली बन जाता. बाहेर बाजूला बाजूला, साहेब आले साहेब आले साहेब. साहेब घरी आले की मी आहो काही नाही. हे महादेवाचं सांगतो, तुमचं चांगलं असेल होच म्हणावं लागलं बरं का. बारे बाबा होच म्हणावं लागलं. आता महादेव पार्वती जातात पंढरपूरच्या वारीला. कळालं चिरंजीवाला. कोण चिरंजीव? लंबोदर पीतांबर फणीवर बंधन, सरय सोंड वक्रतुंड क्रेण. गणपती बाप्पाने आवाज दिला, पप्पा. आता पार्वती केवढं झालं अवघड वारीचं प्रकरण. एवढ्या मोठ्या पोटाचं पोर आणि एवढ्या वारकऱ्याच्या गर्दीत कसं फिरवायचं? पार्वती माता म्हणली, आता पायी वारीचं कॅन्सल करा, इंडिका काढा. हे समजून घ्या, इंडिका म्हणजे नंदी बैल. बस आता थोडं लक्ष द्या. आम्हालाही महाशिवरात्रीच्या निमित्तानं असं कीर्तन नैमित्तिक असते. तर पुढच्या वर्षीच म्हणून अभंग तुम्हाला पाठ नसलेला घेतला, त्याचं कारण याला संबंधित आहे. मला माहिती आहे तुम्हाला पाठ नाही. विठ्ठल नंदी बैलावर बसून तिघे जण पंढरपूरला निघाले. हे वर्णन पद्यामध्ये. दसचरण जयाला चौपदी चालता, हे नयन हे अकराजा, पंचमुखाच पाहे, खचित चिनवल वाटे, अष्टकर्ण जयाला, पशुधरी मनोत्या ते 2 पुच्छ तयाला. कळलं सगळे? गोडे महाराज. दसचरण जयाला चौपदी चालत आहे. वारीला जातात तेव्हा पायांची बेरीज 10 सांगितली. कारण नंदीचे 4 पाय, महादेवाचे 2 पाय, गणपतीचे 2 पाय, पार्वतीचे 2. हिशोब करीत राहा. वारीचं वर्णन. दसचरण जयाला चौपदी चालत आहे, पण चालतंय 4 पायाचं 3 बसलेले आहे. नयन हे 11, डोळ्यांची बेरीज 11 आहे. नंदीचे 2 डोळे, गळ्यातल्या सापाचे 2 डोळे, पार्वतीचे 2 डोळे, गणपतीचे 2 डोळे आणि महादेवाचे 3 डोळे. नयन हे 11. पंचमुखास पाहे, तोंड 5च आहे. 12 महाराज तोंड 5 आहे. नंदीचं 1 तोंड, गणपतीचं 1 तोंड, पार्वतीचं 1 तोंड, सापाचं 1 तोंड, महादेवाचं 1. पंचमुखास पाहे, खचित चिनवल वाटे, अष्टकर्ण जयाला. कानांची बेरीज 8 आहे. नंदीचे 2 कान, पार्वतीचे 2 कान, गणपतीचे 2 कान, महादेवाचे 2 कान. सापाला नसतात कान म्हणून 8 वरच भागलं. अष्टकर्ण जयाला, पशुधरी म्हणून त्या ते 2 पुच्छ तयाला. शेपट्या 2 आहे. सापाचं शेपूट, 1 बैलाचं शेपूट. शेपट्या 2, कान 8, तोंड 5, पाय 10, डोळे 11. हे कशात कशात बसत नाही, पण वारीचं वर्णन सांगितलं. आणि तिथपर्यंत आल्यावर दृष्टिक्षपात पंढरपूर आलं आणि पार्वती आहे ना तो सोहळा पाहला. 90चे वारकरी 22च्या जवानाला लाजविल असे नाचत होते. लुटली
इकडून आले असं आहे का? इकडून येणार आहे, इकडून जाणार, दर्शन करून लगेच जाणार. देवे केले कैसे कैसे उद्धरिले अनायासे, अनायासे उद्धार. ते ब्रह्मसभेमध्ये बरं का किसनराव, त्यांचं मनोरंजन करायला एक अप्सरा होती, तिचं नाव होतं सुवर्चषा. सुवर्चषा. एक दिवस नाचता नाचता ताल चुकली डोंगरे महाराज. ताल चुकली, ताल का चुकली म्हणून तिला बाजूला घेतलं आणि तिची परीक्षा केल्यावर लक्षात आलं की हे 90 घेऊन आली. वरही आहे ते बिमारी रे. आणि मग शाप दिला ब्रह्मदेवानं, ब्रह्मशापे जाना घारी. सुवर्चषा नामे स्वर्गीची देवांगना, ब्रह्मशापे जाना घारी झाली. घाबरली. उशाप द्या, तोपर्यंत फिरत राहशील जेव्हा कैकईच्या हातावरचा प्रसाद उचलशील, माय अंजनीच्या हातावर नेऊन टाकशील, मग अंजनीच्या पोटी मारुतीरायाच्या रूपात साक्षात शंकरजी जन्म घेतील, तेव्हा तुझा उद्धार होईल. तोपर्यंत फिरत होती. मग ती कैकई रुसली. अख्खं रामायण पाठ आहे तुम्हाला. आणि तिच्या हातावरचा प्रसाद घारीने झडपला, अंजनीने तो शेविला. मग अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. एका घारीचा उद्धार. फडत्कारी उद्धरोनी नेली घारी. ऐका नवलयाचे ठेव. एवढंच नाही, जमतंय आता बरोबर करू आपण. पुन्हा 2 ते 5 आमच्याकडेच आहे, त्याची ना काळजी करू. डोंगरे बाबा, अजून 35 मिनिट आहे आपल्या. पंखाच्या बलात्कारी उद्धरून नेली घारी. एक चोरट बरं का कृष्णा, चोरट होतं पण त्याची उंची 4 फुटाची, बिलिंदर होतं. ते चोरट दिवसभर फिरलं, चोरी सापडली नाही. जंगलात गेलं, म्हणलं आता काय करावं. तर जंगलात जुनं मंदिर होतं महादेवाचं, जुनं मंदिर. आणि ते गेलं. ते काही दर्शनाला नाही गेलं, काही चोरीचं मिळतंय का, चोरीचं. कारण ज्याची त्याची दृष्टी असते. हाडाचा व्यापारी हिमालयाची यात्रा करायला गेला. हाडाचा व्यापारी तिथं गेल्यावर त्यानं तो बर्फ पाहला. शेजाऱ्याला म्हणला,
यहा कुल्फी का कारखाना बहुत अच्छा चलेगा. कोण तिथे यात्रेला गेलं बर्फ पाहून म्हणतं कुल्फी का कारखाना. ते त्याची दृष्टी. तसे हे चोरट गेलं महादेवाच्या देवळात दर्शनाला नाही गेलं. काही चोरीचं मिळतंय का इकडे तिकडे पाहू लागलं. वर 10 किलो वजनाची पितळी घंटा. बापरे उदास झालो तुम्ही. आता हे जालन्याला नेऊन विकतो 2 महिने टेन्शन नाही म्हणला. पण ते 4 फुटाचं होतं ना. हातच पुरे ना बुटकं. म्हणला इथं पुजारी नाही रखवालदार नाही आपण जाऊ. टाचा उंच केला तरी कृष्णा हात पुरे ना. त्यानं इकडे तिकडे पाहिलं कोण नाही. पिंडीवर उभं झालं. पिंडीवर घंटा काढण्यासाठी पिंडीवर उभं राहून घंटा काढू लागलं. पण महादेवाच्या आनंदाला पारावार नाही म्हणला. जन्म गेला. भक्त खूप बघितले. काय चालता चालता सिगरेट ओढता PSI ला ठोकतात तसा शालूट ठोकून जातात. काही दारात डोकं टेकवतात. काही आत येऊन दंडवत घालतात. कोणी बेलाचं पान तांब्यातलं पाणी लिंगावर टाकतं. फारच प्रेम उचंबवून आलं तर डोकं टेकवतं. याच्या पलीकडे मी जीवनात भक्त बघितला नाही. हा एकच भक्त आहे म्हणला. मला अख्खाच्या अख्खा अर्पण झाला. दिला पाव त्याच्या पूजने धाये देव. हे देवे केले कैसे कैसे. हे काही दर्शनाला गेलत का. घंटा काढायला उभं राहिलं उद्धरिले अनायासे. ऐका नवलयाचे ठेव नेने काही भक्तिभाव. हे कळलं तुम्हाला. आम्हाला सवय आहे वेळेची. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. हात वर करा सगळे. दमकाडा आहे दमकाडा. थोडं बाराय मारा. थोडं शांतता. आपण हे शूटिंग वाले पत्रकार हे एवढं घे भाऊ. अरे आता जालना जिल्ह्यात 1 नंबरवर आहे आपला कार्यक्रम आहे ना. अख्ख्या जिल्ह्यात हे एवढे घे भाऊ. पाक एवढे भक्त आले. त्या तिकडे आले. ते तिकडे गेटच्या बाहेर तिकडच्या मावल्या ह्या इकडे बसल्या. जेवढे जेवढे हात आहे तेवढे घे. वाटत असेल तर पुढं जा तुला. त्या गेट पर्यंत गेला तरी चालेल पण कोणाचा मूड घालवू नको आज आहे का नाही. अरे हा पर्व काळ येतो का. पुढच्या वर्षी महाशिवरात्र येणार आहे पण शताब्दी महोत्सवातली येईल का. आपण मेलो तरी पुन्हा ही संधी आहे का. शाबास शाबास. पहिले उपकार आपल्यावर कोरोनाचे आहे. जर आपला नंबर कोरोनात लागला असता तर आजचा सोहळा बघितला असता का. म्हणून हे उपकार आहे. हात वर करा. खाली नका घेऊ. मजा आहे. 5-6 दिवस झाले क्लास चालू आहे आमचा. ते ऐकतात बिचाऱ्या. एका तालात विठोबार एक थांबा माझ्याकडे पहा. एक चिल्लर नाही पहा. एक हात वर. थांबा थोडं थांबा. थोडं बसा थोडं बसा.
एक थांबा. हा, एक माझ्याकडे पहा. एक हात वर, एक हात वर. बोल नका कोणी. एक. एक थांबा. ताल चुकतोय. एक. हा, एक. एक. हा, एक. सांगा बारावी महाराज सांगा. हरिभक्तपरायण तुकाराम महाराज खांडेबराड आणि हरिभक्तपरायण केदार महाराज. हा, असू द्या, असू द्या.